एक तरफ एकनाथ शिंदे ने देवेंद्र फडणवीस के लिए मुख्यमंत्री बनने का रास्ता साफ कर दिया है, लेकिन फिर भी उनकी लाडली बहनें इसे मानने के लिए तैयार नहीं है। बुल्ढाना की बहनों ने बालाजी से एकनाथ शिंदे के लिए प्रार्थना की। हाल ही में विधानसभा चुनाव के नतीजे सामने आए हैं। हालांकि राज्य का मुख्यमंत्री कौन होगा, इस पर अब तक महायुति में मुहर नहीं लगी है। महायुति में शामिल तीनों दल मुख्यमंत्री पद पर दावा करते रहे। इसी बीच एकनाथ शिंदे ने बुधवार को पत्रकार परिषद लेकर पीछे हटने का ऐलान कर दिया, लेकिन फिर भी बुल्ढाना के मेहकर में रहने वाली उनकी प्यारी बहनों ने मेहकर के आराध्य दैवत शरंगधर बालाजी से एकनाथ शिंदे के लिए विशेष प्रार्थना की। एकनाथ शिंदे फिर से राज्य के मुख्यमंत्री बने, इसके लिए यहाँ पर पूजा अर्चना की गई। आज मेहकरचा आराध्य दैवत शरंगधर बालाजी यांना आम्ही या ठिकाणी आमच्या महिला भगिनी, आमच्या युवा सेनेचे, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेलो आहोत। त्यामध्ये आमचे प्रामुख्याने ऋषीभाऊ जाधव याच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे। खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी केलं आणि आरोग्य विभाग असेल की अनेकांचं जीवदान देण्याचं काम ते आरोग्याच्या माध्यमातून केलं। आमच्या लाडक्या बहिणी योजना जी आहे ती खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी आणलेली आहे आणि 1500 रुपये आमच्या बहिणीला त्या ठिकाणी देण्याचं पहिले महाराष्ट्रामध्ये प्रथम जर काम कोण केलं असं तर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय तळागाळातील कार्यकर्त्यातून मोठे झालेले मुख्यमंत्री आहेत आणि एवढंच नाही तर एकनाथ शिंदे साहेबांनी आतापर्यंत जो काही कार्यभार सांभाळला 2.5 वर्षामध्ये, तोच 2.5 वर्षाचा चेहरा निवडणुकीसमोर पुढे गेलेला आहे आणि याच मुख्यमंत्रीच्या चेहऱ्यावर या महाराष्ट्रामध्ये सर्व महायुतीच्या जागा जास्तीत जास्त आलेल्या आहेत। आमचं एवढंच म्हणणं आहे, बालाजीला साकडं घातलेलं आहे की पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी विराजमान करावं आणि मागचा जो कारभार आहे 2.5 वर्षाचा, तो कारभार अतिशय चांगला कारभार त्या ठिकाणी केला, तोच कारभार त्या ठिकाणी चांगला करावा। जसं शरद पवार साहेबांनी जयंत पाटलाचं नाव समोर केलं, त्याच टायमाला देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे तिघही बसले होते। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं हेच आमचे मुख्यमंत्री आहेत, तो शब्द त्यांनी पाळावा हीच विनंती या ठिकाणी मी बालाजीच्या चरणी आणि आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून करतो।